अरे कुठं का शामराव भाऊ एवढ्या सकाळी सकाळी सर कुठं निघाला? मी म्हणतो का आज बाबासाहेबाची जयंती आहे बा. आता शामराव भाऊ आज सकाळीच निघाला जयंती साजरी करायला म्हटलं, तयारी करायला म्हटलं. हा तर वहिनी सोबत दिसते. कुठं चालले का तुम्ही? कुठं चालले असाल तर आज रद्द करा. आज कुठं नका जाऊ. आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करू. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आपल्याला पूर्ण गाव मिळून जयंती साजरी करायची आहे. आज कोणीच कुठं जाणार नाही. हा ऐका ऐका सरपंच भाऊ ऐका, तुम्ही माझं जाणं जरुरी आहे. तुम्ही करा ना तयारी. मी येतो ना बात, आम्ही दोघं जाऊन बात येतो. काम आहे थोडंसं महत्वाचं, तर तुम्ही करा तोपर्यंत तयारी पुरी. आम्ही येतो. काय गा शामराव भाऊ, हा बाबासाहेबांच्या जयंतीच्या वर तर कोणतं महत्वाचं काम आहे? उद्या नाही होऊ शकत का ते काम? जयंती साजरी केल्यावर जातो कोणतं काम होतं? आताच गेलं पाहिजे का? तयारी तर जरासा हातभार लावा. येतो ना भाऊ, येतो ना आम्ही. थोडंसं काम आहे, महत्वाचंच काम आहे थोडंसं, म्हणून जाऊन राहिलो. नाही तर काही जाणार नव्हतो. अचानक काम आलं म्हणून तर येतो ना आम्ही. बातच येतो आम्ही. तर करा ना तुम्ही तोपर्यंत तयारी करा. मग राहिली सोयली मग आम्ही करू लागतोच ना मग. बरं बरं जा जा जा, तुम्ही काय काम आहे तर तुम्ही तुमचं काम उरकवा. अजून लोक आहेतच गावात, करून टाकतो आम्ही. हो धन्यवाद सरपंच भाऊ, रामलाल भाऊ धन्यवाद. हा तुम्ही करून घ्या, तुम्ही करा, आम्ही येतोच. आम्ही करू लागतो मग. सरपंच भाऊ असं कोणतं एवढं महत्वाचं काम आलं शामराव भाऊले? दोघंही चालले काय माहित आता. असं कोणतं जरुरी काम? प्रत्येकाला कोणते ना कोणते जरुरी काम खाजगी असतेच. असं कोणी काम. चला आपण तयारीला लागू. चोप बाबा आई करू नको बिलकुल. तुला मी आता जिंदा नाही सोडत. आता तुला जीव घेतो मी आता. तू बदनामी करून राहिली, मा नावाची बदनामी करशील तू पुऱ्या गावामध्ये. तू होईल माई पुऱ्या गावामध्ये. खोटं बोलून राहिली तू, नुसतं खोटं बोलून राहिली तू. जीव घेऊन टाकतो आता मी. बिलकुल तुला सोडत नाही आता. बाबा बाबा तुम्ही असं काय बोलून राहिले? बाबा मी काय केलं? बाबा एवढं बाबा मला मारू नका बाबा. आई समजा ना बाबाले. पाय ना बाबा कसे बोलते. काय समजावू? बरोबर बोलते बाबा तुये. हा बरोबर बोलते ते. तुले 10 वेळा समजावलं, तुले 1000 डाव समजावलं. तुले तू समजली काय? तुले प्रेमानं समजावलं, त्याईनं प्रेमानं समजावलं, म्या समजावलं. हा त्या इंदिरानं समजावलं, त्या शांताबाईनं समजावलं तुले, तरी तू समजली नाही. हा तू याच मनाची करून राहिली. तू याच मनाची करून राहिली. आता मी काही कोणाला समजत नाही तर त्या बापाला आला राग. आता मारू दे, मारते तर मला काही करायला लागत. मारा आपण आपलं समजून जाऊ. पोरगी होतीच नाही, एकच पोरगा आहे आपलं. नाही ना बाबा, नाही ना आई नाही ना. मी आता नाही करन ना असं. आता मी कालपासूनच मी विचार केले. आता मी काय केलं मी तारा शिंगाला गेलती म्हणूनच होता तुम्ही मला मारता. तू खोटी बोलली बेटा, तू खोटी बोलली कल्याणी, खोटी बोलली तू. मा विश्वासघात केला बेटा तुला मा विश्वासघात केला तुला. माया मैत्रिणी संग गेली म्हणतात, त्या संदीप संग गेली होती तू पाराशिंग्यात. हा माहित झालं मला. नाही ना बाबा, नाही ना. मी मैत्रिणी संगच गेली होती. काय ततार करून राहिली करून राहिली. आम्हाला माहित पडलं तू संदीप संगत गेली होती. हा शिकवत का? खोटं बोलून राहिली. त्या बापाचा विश्वासघात केला तुला. हा आता मी तुला जिंदा सोडणार नाही बेटा कल्याणी. जिंदा नाही सोडणार. तुम्हाला लय विश्वासघात केली, तुम्हाला लय अंत पाहिली. आता तुम्हाला लय अंत पाहिली. लय वेळा समजावलं तुले. घरापर्यंत पोलीस तक आले तू आहे ना. तुला मी जिंदा नाही सोडून. आता समोर चालून अजून काय तू दाखवशील आम्हाला? काय पाहा लागन? हा तर तुला जिंदा नाही सोडत आता. बाबा आता पकडायची आहे म्हणणे. आता पकड बाबा आई. बाबा आई हात सोड माय. बाबा असं नको करा. बाबा काय झालं का कल्याणी? काय झालं का? बापरे साधना, एवढं भयानक स्वप्न यावेळी स्वप्न बघत आहे का तू? माझी तयारी पण झाली कॉलेजला जायची आणि तू स्वप्नच बघत आहे. हा मला अर्ध्या रातपर्यंत झोप नाही लागली साधना. आता सकाळी झोप लागली. तू उठली तर मला काऊन नाही उठवलं तू? तू उठली, तयारी केली, मला झोपूनच ठेवलं तू. मला काऊन नाही उठवलं? हा मला उठवलं असतं तर एवढं भयानक स्वप्न नसतं आलं मध्ये. नाही कल्याणी, मी म्हटलं का तू दमली बा आता म्हणून मी तुला झोपू दिलं. म्हटलं की मी आंघोळ वगैरे करते तोपर्यंत तू उठून जाशील. तू कायची? तू झोपूनच. म्हटलं झोपू द्या. किती भयानक स्वप्न पडलं साधना, किती भयानक स्वप्न. अरे बापरे, काय स्वप्न पडलं हे? कोणतं स्वप्न पडलं का? काय भयानक स्वप्न पडलं सांग ना मला साधना. माय बाबाच आले होते, माझ्या आई बाबा आले होते तलवार घेऊन, चाकू घेऊन. मारतोच म्हणे मला, जिंदाच मारतो, जिथंच नाही ठेवत म्हणे. असेच म्हणे बाबा. मला चाकू घेऊन मारायलाच आले होते, मारूनच राहिले होते. तर धडकन मी उठली, इकडे मारलंच होतं फटकन. स्वप्नात मारलं, इकडे केलं मी. हो का साधना, खरंच असं होईन का? कारण की सकाळचे स्वप्न खरे होते म्हणते. तर खरंच तर नाही माय बाबा मला मारायला येईन? छे ग हड. कोणाचे आई बाबा कोणाला मारते का? नाही तुझं स्वप्न आहे ते. म्हणजे काल तुला मारलं होतं ना त्यांनी, तू सांगितलं ना मला मारलं. स्वप्न असं दिसलं. तर कोण आई बाबा एवढे कठोर थोडी राहत असते. तर आपल्याला जिथं मारून टाकन, आपण काही पण केलं ना तरी आई बाबा नाही मारणार.
तुझे बाबा नाही मारणार. तुझे बाबा तुझ्यावर किती जीव लावतात, किती लाड करतात तुझे, आणि मारणार का? नाही नाही, स्वप्न का काही पण येते. स्वप्नाला हदच नसते. स्वप्नाला काही पण स्वप्न पडते. तर एवढं काही कानीमानी नाही धरायचं. स्वप्न चला तर उठ आता आणि जा फ्रेश हो, आंघोळ कर आणि चल कॉलेजला जायचं. हा आता उठतो बा. डोकं खूप दुखायला लागलं. काय स्वप्न पडलं बाबा. बाबा, आई, साधना, स्वप्न खरं होते. काकाजी, काकू, एवढ्या लवकर सकाळी सकाळी कसे काय तुम्ही? आम्ही कॉलेजला जात आहे आता, कल्याणी ना मी. हो बेटा साधना, तू जा ना कॉलेजला. तू जा, कल्याणी थोडी उशीर येईन आज. नाही बाबा, मी बी जातो ना कॉलेजला. बाबा मी बी जातो ना. बाबा बाबा खरंच मारून काय मला. बाबा मी बी जातो ना कॉलेजला. हो जाजो बेटा, तूही जाजो. थांब ना जराशी. जाजो ना, तूही जाजो. साधना तू जा बेटा. येते मग कल्याणी थोड्या वेळानं. ठीक आहे काकाजी, पण कल्याणीला काय मारू बोलू नका काकाजी. आता ती सुधारली. मी तिला समजावलं रात्री. आता नाही बोलन म्हणे त्या पिंकीच्या मामासोबत ती. साधना बेटा, तू जाय मा. जा कॉलेजला जाय तू. मी आई बाबा आले ना तिचे, आम्ही समजवतो तिला. ठीक आहे काकाजी, मी जाते कॉलेजला. साधना जाऊ नको ना. साधना, माझे बाबा मारून टाका मला. साधना जाऊ नको ना. साधना थांब ना. साधना आपण सोबतच जाऊ ना आता. बाबा बोला ना तुम्ही, काय बोलायचं आहे तर. आम्ही मग सोबतच जातो ना साधना मी. साधना नको जाऊ ना. हो काकाजी, काय बोलायचं आहे तुम्हाला? साधना सोबत बोला. आम्ही सोबतच जातो ना मग कॉलेजला. बेटा साधना तू जाय ना मा. जा मा बेटा, तू जा. तुला उशीर होते बेटा. तसंही कल्याणीला काही अभ्यासाचं पडलं नाही एवढं कॉलेजला जावाचं. हा, कल्याणीला तर आपलं पारशिंगा हिंडाचं, शेगाव हिंडाचं, इकडे तिकडे बस स्टँडवर, ऑटो स्टँडवर हिंडाचं समजते. हा, तर तिच्यासोबत तुझं फ्युचर खराब नको करू बेटा साधना. तू जा मा. जा तू अभ्यास कर मस्त. कल्याणी येते थोड्या वेळानं. ठीक आहे काकाजी, मग मी जातो. कल्याणी जाते मी. येतो हा. साधना जाऊ नको ना. साधना सोबतच जाऊ ना. थांब ना साधना, दरवाजात थांब तिथं. सोबतच जाऊ ना आपण. बाबा आम्ही सोबतच जातो ना. तुम्ही सकाळी सकाळी कसे आले? बाबा बाबा मला माफ करा ना बाबा. मी आता नाही करत ना असं कधी. मी नाही जाणार आता कधी पारड शेंग्याले. मी कॉलेज पाडून कधी नाही पारड शेंग्याला जाईन बाबा. आता मला माफ करा. मला मारू नका ना बाबा. मला मारू नका बाबा. मला माफ करा. मला मारू नका. मला मारू नका. तुला कोण मारून राहिलं वा? मारून राहिलं कोणी? आम्ही चुपचाप उभा आहो ना. मारू नका मारू नका नाटकं करून राहिली फालतूचे. येल नको, चुपचाप उभी राह. आई तू तरी समजाव ना बाबाले. तू बी तशीच करतो काय? बाबा बाबा बाबा, मी तुमची पोटची पोर आहे ना. तुम्ही मला मारून टाकान काय? मी काही नाही केलं ना. मी नाही करत ना आता असं कधी. मी तुम्ही जसं म्हणाल तसं मी ऐकन. मी ऐकन आता. तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणाल तसं. मला नको मारून टाका तुम्ही. कल्याणी शांत हो. मी का तुला कायले मारून टाकन मी? मी काय हैवान हो का? हैवान हो का? मी काय कोणी दरिंदा हो का मी तुला मारून टाकू? दलाल हो का मी? नाही नाही, मी तुला मारून ना. मी तुला समजावले आलो बेटा. कल्याणी भिऊ नको. मी तुला समजावले आलो. मी तुला कायले मारून टाकन? हो ना, काही काय तर काही बोलून राहिली पागलवानाची. तुला कायले मारून टाकन वा? हा, पागलेवानाची. मग कालच तर समजावलं होतं बाबा तुम्ही. आई काल तर लय समजावलं होतं. मग अजून आज सकाळीच कसे आले? सांगितलं नाही काही नाही. हे पाय कल्याणी, आज आम्ही आलो नसतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. गावामध्ये कार्यक्रम आहे. आम्ही इकडे आलो. काहून आलो आम्ही? तू यानं फक्त कारण तू आहे. तू काय? मी काय केलं बाबा? खोटी बोलली तू आमच्या संग. काल तू त्या संदीप संग होती का नाही होती पारशिंग्यात? सांग खरं बोल. त्याच्याच संग होती तू पारशिंग्यात काल? आणि म्हणतं मैत्रिणी संग होती? नाही आई, मी तर मैत्रिणी सांगत होती ना. तो दिसला का तुम्हाला? सांगत ते दिसले होते का मला? सांगू तुम्हाला. खोटं बोलू नको. तो बी तिथंच होता पारशिंग्यात. हा, दोघा तिघाले भेटला तो. ते रामलाल भाऊ आणि सरपंच भाऊ सांगे का सीतारामचा साडाही पारशिंग्यात होता म्हणे. आणि तूही पारशिंग्यात होती. मग तू त्याच्या सोबतच होती ना. आता खरं बोल कल्याणी, खरं बोल, बिलकुल खरं बोल. मी काही नाही करन तुला, काही नाही म्हणून तुला. खरं बोल. आता खरं बोलली तू कल्याणी? तर पाय माई पोरगी नाही खरं बोलली ना. पाय विश्वास उडून जाईल मा तुझ्यावरचा. हो बाबा, त्याच्या सांगत होती मी. तेच म्हणे मला चाल म्हणे पारशिंग्याले. म्हणून गेली होती मी बाबा. घुमाले चाल म्हणे. तिथं मस्त राहते म्हणे म्हणून गेली होती बाबा. मी नाही जाणार आता. मी त्याच्या संग बोलत नाही. मी आता त्याच्या संग. माझी गलती झाली, माझी चुकी झाली बाबा. मी नाही जाणार आता त्याच्या संग. ना बोला ना आता. मी त्याच्या संग. मी त्याच्या संगच होती. मी काल पारशिंग्यामध्ये तुम्ही दिसले तर ते पाहून गेले बाबा. मला माफ करा बाबा. मी आता नाही करत बाबा. मी आज बस कल्याणी, एवढंच मला ऐकायचं होतं. तुझ्या तोंडानं मला खरं ऐकायचं होतं. आता जास्त गाणं नको म्हणू. आपले कपडे भर आणि चल गावाले. आता चल, आता पोरं पाहतो तुला लग्न उरकून देतो. बाबा पण आता एकच महिना बाकी आहे. 1 महिन्याच्या साठी एवढं 3 वर्ष खराब करता का तुम्ही बाबा? आता मी म्हणले मी नाही करत ना. आता मी त्याच्या संग नाही बोलत ना. मी जाईन नाही ना त्याच्या संग आता.
एकच महिना बाकी आहे आता, 1 महिना. हा महिना पुरा. आता 14 तारीख तर येऊनच गेली. आजची 15 दिवस बाकी आहे फक्त. 15 या 16 17 दिवस. 3 वर्ष खराब करतात 15 16 17 दिवसासाठी. आता मी विश्वास देतो ना तुम्हाला. 15 16 दिवस मला राहू द्या इथं, मग येतोच मी गाडी. मग तुम्ही म्हणाल तसं जिथं म्हणाल तिथं लग्न करून द्या, मी तयार आहे. नाही नाही, आता तुझ्या चिकण्या चोपड्या गोष्टीत मी येणार नाही. चल तुझे कपडे भर पटकन एका बॅगीत आणि चल. आई पाय ना बाबा, तुम्ही एवढं समजते तुम्हाला तरी असं करता 15 दिवसासाठी फक्त. कल्लीचे बाबा ठीक आहे, ते म्हणते तर 15 दिवसासाठी कायले 3 वर्ष खराब करता. आता 15 दिवस तर असे निघून जातील. हा चला, तिले काय तर बोला तिच्या संग. चला, गावामध्ये जयंतीचा कार्यक्रम आहे, त्याच्यात आपल्याला राहावं लागेल उपस्थित. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मंगळवार 14 एप्रिल 2026 रोजी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. यावर्षी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाज सुधारक आणि समतेचे प्रतीक म्हणून या दिवशी त्यांना आदरांजली वाहिली जाते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समानता आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी तर केलेच, त्यासोबतच देशासाठी पण खूप झटले. ते देशासाठी पण त्यांनी खूप काही केलं. आपल्या देशाचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. एप्रिल महिन्यातील 14 तारखेला 1891 इसवी सणाला महूच्या मातीत रत्न जन्मला. जो बाळा जो जो रे जो, रामाजी पित्याला हर्ष हो झाला. भीमाई पोटी पुत्र जन्मला. भीमराव नाव दिले त्याला. जो बाळा जो जो रे जो, महू गावी रामजी पिता. बातमी सांगे साऱ्या गणगोता. साखर वाटे स्वतःच्या हाता. जो बाळा जो जो रे जो, बाळ होईल दिनांचा काय वारी. भीमाई हाती पाण्याची दोरी. भीमाचा पाडणा झुलवा लवकरी. जो बाळा जो जो रे जो, भीम बाळ वाढू लागले. जातीवर्ण भेद त्यांना दिसले. त्या क्षणी शिक्षणाचा ध्यास घेतले. जो बाळा जो जो रे जो, अज्ञान अंधार गुलामगिरी. अस्पृश्यतेची खोले ही दरी. त्यातून भीमराव दिना सावरी. जो बाळा जो जो रे जो, भेदभाव अज्ञानाची लाट सर्वत्र. गरिबांना दिला मौलाचा मंत्र. शिका संघटित व्हा करा संघर्ष. जो बाळा जो जो रे जो, सत्याग्रहाचे मार्ग दाविले. दीन जनांना एकत्र केले. चवदार तळ्याचे पाणी चाखले. जो बाळा जो जो रे जो, शांततेचा मार्ग धरून आंदोलन सत्याग्रह करून. न्याय व हक्क देई मिळून. जो बाळा जो जो रे जो, समाजाच्या समस्यांना वाचा फोडली. पाक्षिक वृत्तपत्रात मांडली. त्यातून देशासाठी संघटना लिहिली. जो बाळा जो जो रे जो, अंधश्रद्धा प्रथा करुनी नष्ट. पिढ्यानपिढ्याचे अज्ञान नष्ट. गुलामगिरी ही केली भ्रष्ट. जो बाळा जो जो रे जो, माणुसकीचा करावा स्वीकार. म्हणून मनी केला निर्धार. मानवतेसाठी केले धर्मांतर. जो बाळा जो जो रे जो, कुठं गेलते बाबा हे दोघे जण आता आले. भीमाची कीर्ती अमर राही. भावी पिढी आदर्श घेई. सारी जनता भीम गुणगान गाई. जो बाळा जो जो रे जो, कुठं गेलती वा मुन्नी बापा? एवढ्या वेळच्या आता पूर्ण जयंतीचा कार्यक्रम आटपून राहिला, आटोपला समजा, आणि आता आली काय? हो, मी कामानिमित्त गेलती. माझ्या कामानिमित्त गेलती मी. असं कोणतं काम पडलं बाबा गावात जयंतीचा कार्यक्रम, आणि तुम्ही दोघे कुठे गेलते बाबा? इले 10 चौकशा. कुठेही जावं, आमचं काम होतं. सरपंच भाऊले माहित आहे, सरपंच भाऊच्या देखतच गेलतो. नाही सरपंच भाऊ? हो हो बरोबर आहे.